नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूर्ण ब्रह्म मराठी. तर आज आपण पाहणार आहोत चुलीवरच्या खमंग खारोड्या पारंपरिक पद्धतीने कशा बनवायच्या. चला तर मग. इथं तुम्ही बघू शकता आपण चूल मांडली आहे. त्या चुलीवरती आपण मोठं पातेलं ठेवलं आहे, जाडबुडाचं आहे, ते जळू नये म्हणून. आणि त्याला आपण अशी माती ओली करून लावून घेतली, जेणेकरून पातेलं जळणार नाही आणि धुतलं की पटकन निघून जाईल. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, इथं आपण हंड्यात पाणी घेतलं आहे. त्यानंतर ह्या कण्या आहेत भिजवलेल्या. तर त्यासाठी आपण 5 किलो बाजरी घेतली, ती निवडून भरडून आणली, स्वच्छ धुतली, तिला भिजू घातली 3 दिवस. 3 दिवस त्याचं पाणी बदलायचं. तिसऱ्या दिवशी त्याचा आंबूस वास येतो, त्या दिवशी त्याचं पाणी बदलून टाकायचं. परत तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती भिजलेली बाजरी आपण कण्या करायला घेऊ शकतो. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, हे लाल मिरचीचं वाटण आहे. ह्या वाटणामध्ये आपण 100 ग्राम लाल मिरची घेतली आहे. त्यात 100 ग्राम जिरे घेतले, 100 ग्राम लसूण आहे आणि ते छान मिक्सरमध्ये जाडं भरडं वाटून घ्यायचं. जाडं भरडाची चव छान लागते. त्यानंतर इथे 100 ग्राम हे तीळ घेतलेले आहेत आणि 100 ग्राम आम्हाला साधारण मीठ लागलं 5 किलोच्या हिशोबाने, ज्याची त्याच्या चवीनुसार टाकू शकतो. त्यानंतर असं चुलीला मोठा जाळ लावून घेतला, म्हणजे पटकन पाण्याला उकळी येते. आणि आम्ही त्या हंड्यातलं पाणी त्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं. मोठ्या जाळाने पटकन पाण्याला उकळी येते. मग आपण ते छान पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण ते वाटलेला मसाला असतो, त्या मसाल्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि मग ते त्या उकळी आल्यावर त्या पाण्यात सोडायचं. आपण असं का केलं, कारण डायरेक्ट जर मसाला टाकला तर त्याचे गोळे होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून त्याला आधी पाण्यात काढून घेतलं. इथे झाकण लावून घेतलं होतं पातेल्याला, म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल. आणि असं काढून घेतला छान मसाला तो. ते वाटण कालवल्याच्या नंतर हळूवार त्या पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही, पाण्याला किती छान उकळी आली आहे. आता आपण हा मसाला त्याच्यामध्ये हळू सोडून द्यायचा आणि हलवून घ्यायचं त्याला. त्याच्यात ते टाकल्याच्या नंतर त्याला हलवून घ्यायचं एकदा आणि परत त्याला छान पाण्याला उकळी येते अजून. आणि मग हा चाटू आहे, चाटूच्या साह्याने त्याला हलवलं की ते छान एकजीव होतं. आता हळूहळू ह्या कण्या आहेत, या हळूहळू त्या पातेल्यामध्ये सोडायच्या आणि हलवायचा, कारण त्याला गोळे होण्याची आणि खाली चिटकण्याची फार शक्यता असते. इथे छान विमान चाललं आहे, त्याला छान हलवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, खाली चिटकू नये म्हणून आपण त्याला चाटूच्या साह्याने हलवलं. हा त्याच्यासाठीच वापरतात जनरली, खारोड्या कुरड्या यांच्यासाठी हे चाटूची मदत होते. जाळ खाली छान मस्त चालू आहे आणि वरती कण्या चालू आहे शिजवणं. त्याला एक छान मस्त हलवून झाकण लावून त्याला वाफ येऊ द्यायची एक 5 मिनटं. 5-5 मिनटाला त्याला हलवावं लागतं. छान बघू शकता तुम्ही, वाफ येते, त्याच्यातनं असे बुडबुडे निघतात. त्याला हलवून घ्यायचं छान एकदा, कारण ते खाली लगेच बुडी लागतं. एक जीव पण होतं ते सगळं व्यवस्थित छान हलवल्याने. एक अर्धा तास लागतो फार तर फार कण्या शिजायला, पण त्या अर्धा तासामध्ये एक 5-5 मिनटांनी आपल्याला झाकण काढून त्याला हलवावं लागतं, नाही तर ते खाली लवकर चिटकतं. इथं बघू शकता, इथं आपण एक मोठं मेन कापड घेतलं आहे. त्या मेन कापडाला छान स्वच्छ धुवून पुसून त्यावरती आपण एक मस्त छोटं एक मेन कापड घेतलं आहे. माझ्या आईने आयडिया केली, कारण आपण गोळा घेऊन त्याला थापलं की त्याच्यावरती डायरेक्ट आपल्या हाताचे ठसे उमटतात. मग त्याच्यापेक्षा ते पॉलिथिनने त्याला छान थापून घेतलं की त्याला काही प्लेन खारोडी होती. आणि तुम्ही बघू शकता, इथं छान पातळ 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 आईने थापून घेतलं माझ्या, आणि त्या जवळ 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 थापून घ्यायच्या. सकाळी पहाटेच्या वेळेला लवकर थापून घ्यायच्या, नंतर ऊन झाल्याच्या नंतर शक्य नाही होत खारोड्या थापायला. इथं बघू शकता तुम्ही, छान मेन कापडाने त्या छान प्लेन अशा थापल्या जातात आणि अजिबात त्या चिटकत नाही, काही नाही. आणि मस्त मऊ अशा, म्हणजे व्यवस्थित छान प्लेन थापल्या जातात.
पाण्यामध्ये तो असा पाण्यामध्ये छान त्याला ओलं करून घ्यायचं, थोडंसं झटकून त्याच्यावरती छान थापू शकतो. असं गोळा घेते माझ्या, बघून घ्या तुम्ही एकदा. असं ते हाताने त्याचे ठसे उमटत आहेत तर, आणि ते मेन कापड असं त्याच्यावर ठेवायचं आणि थापून घ्यायच्या. बघू शकता इथे व्हिडिओमध्ये जवळजवळ थापल्यामुळे जागा पण कमी लागली आणि सगळ्या खारोड्या मस्त थापून झाल्या आहेत. 5 किलोच्या खारोड्या भरपूर अशा होतात. आणि खारोड्या शक्यतो ह्या संध्याकाळच्या वेळेला शिजवाव्या, म्हणजे ते छान रात्रभर त्या मुरतात आणि ते पीठ छान फुलून येतं. रात्रभर ते छान आहारावर शिजतं आणि सकाळी तुम्ही मस्त त्या खारोड्या थापू शकता. तर कशी वाटली आपली पारंपरिक खारोड्याची रेसिपी नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. पुन्हा अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा.